बाप्पा मोरया बाप शक्ती माझी रे तू देवा, भक्ती माझी रे तू दुनिया तुझीच रे देवा, बाप्पा मोरया बाप. जय शिवराय भाऊंनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल SD क्रिएशन्स वर. तर मित्रांनो बघू शकता आज बाप्पाचा जो काही सिरीजचा जो काही दुसरा पार्ट आलेला आहे तो एकदम खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही आताच प्रिव्ह्यू स्टेटस मध्ये बघितलेलं. ओके, तर तसा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन ऍप लागणार आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सर्व मटेरियल पण आपण तिथेच अपलोड केलेलं. ओके, त्याची लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर सिम्पली ऍप ओपन करून घ्यायचं आहे. ऍप ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो जे काय बघू शकता जे काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट मी तर ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला हे सर्व मटेरियल मध्ये प्रोजेक्टच्या लिंक भेटून जातील. तिथून तुम्ही आपल्या अलर्ट मोशन ऍप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, फर्स्ट स्टेपला तुम्हाला बघू शकता अशा प्रकारचा जो काही स्क्रीनवर फोटो दिसतोय तशा प्रकारचा फोटो एडिट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा फोटो एडिट करण्यासाठी तुम्हाला जे येते अशा प्रकारचा मी ते प्रोजेक्ट दिलेला फोटोचा तो फोटोचा सिम्पली प्रोजेक्ट तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे आणि जे काही लॅरिक्स असेल ते लॅरिक्स इथं सिम्पली तुम्ही ऍड टेक्स्टवरच्या इथं जाऊन तुम्ही इथे असं म्हणजे बदलू शकताय, काही विषय नाही. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर मधून तुम्ही इथे कन्वर्ट करून घ्यायचा. ओके, त्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो पण तुम्ही इथं बघू शकता कलर मध्ये जायचंय आणि स्टारच्या बटनावर इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे बघू शकता जे काय वरच्या साईड जे कोपऱ्यात बटन दिसतंय बॉक्स त्याच्यावर क्लिक करायचंय आणि करंट फ्रेम ऍज PNG या बटनावर क्लिक करून एक्सपोर्ट करून तुम्ही अशा प्रकारे इथं या फोटोला जे अशा प्रकारे सेव्हच्या बटनावर क्लिक करून सेव्ह करून घेऊ शकताय. तर अशा प्रकारे फोटो सर्वप्रथम आपले लॅरिक्स जेवढे काय असतात 4-5 ते सेव्ह करून घ्यायचे. मी तुम्हाला आपल्या मटेरियल मध्ये दिलेत ऑलरेडी, सेव्ह करायची तुम्हाला काही गरज नाही. आता तुम्हाला जर वेगळा फोन लावायचा असेल तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, आपला जो काही बीटमार्कचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुम्ही इथं अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व तुम्हाला ऍड करून दिलेलं एकदम व्यवस्थितरित्या बघू शकता, एकदम क्वालिटी मध्ये एडिट करून दिलेलं आहे. म्हणजे नाही का सर्व नल मी इथं सगळे सेट करून दिले. जर हे जर तुम्हाला समजावायचं लागलं तर खूप वेळ जाईल आणि मला माहिती आहे पब्लिक कधीच पूर्ण व्हिडिओ बघत नाही. ओके, तर मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट ऑलरेडी दिलेले फक्त फोटो रिप्लेस करायचा आहे. तर कसं काय ते पण सांगतो तुम्हाला. इथं बघू शकता वर टाकलायचं अशा प्रकारे. वर टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं बघू शकता खाली लाल लेअर दिसत आहेत. ओके, 1 2 3 4 5 असे मी नंबर टाकून घेतले. त्याच्यावर सिम्पली तुम्हाला काय करायचं, एक नंबर वरती पहिल्यांदा क्लिक करायचंय, कलर आणि फील्ड मध्ये जायचंय आणि स्टारच्या बटनावर क्लिक करून या स्टारच्या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जे काही आपल्या सॉंगचं लॅरिक्स आहे ते बघू शकता पहिल्यांदा काही शक्ती माझी रे तू देवा, भक्ती माझी रे तू देवा हे 2 नंबरला म्हणजे बघू शकता शक्ती माझी रे तू देवा हे पहिल्यांदा फोटो ऍड करून घ्यायचा. अशा प्रकारे लॅरिक्स असेल त्याला त्यानंतर सिम्पली प्लसच्या बटनावर क्लिक करून अशा प्रकारे बघू शकता शक्ती माझी रे देवाचा आपण लॅरिक्स इथे ऍड केलेलं आहे. आणि थोडंसं पुढे गेलं तर हे आपण मिनल्स म्हणजे लिंक करून दिले सगळे एकमेकांना नल सगळे बघू शकता 5च्या 5 फोटोंना. तर ते आपोआप क्रिएट होऊन जाणार आहे आणि तुमचा अशा प्रकारे व्हिडिओ नाही का म्हणजे सरकत आपोआप व्हिडिओ क्रिएट होत जाणार. ओके, तर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग पहिल्यांदा तुम्ही गाणं ऐकून घ्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचंय, मीडियम मध्ये जायचंय आणि इथं बघू शकता ऑडिओ मध्ये जायचंय आणि व्ह्यू ऑल मध्ये जायचंय आणि त्यानंतर मित्रांनो सिम्पली जे काय आपलं सॉंग आहे ते सॉंग डाउनलोड करून इथं सिम्पली तुम्ही ऍड करून घ्यायचंय. ओके, तर बघू शकता तुम्ही सॉंग अशा प्रकारे इथं ऍड करून घेतलेले तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल, तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारचं सॉंग आहे, तुम्ही ऐकूनही घेऊ शकता आणि त्या प्रकारे बघू शकता. ओके, तर बघू शकता शक्ती माझी रे तू देवा पहिलं लॅरिक्स आहे. त्यानंतर थोडंसं पुढे जायचंय, बघू शकता लाल कांडे मी बीट मार्क करून सगळे दिलेत ऑलरेडी. त्यानंतर सिम्पली दुसरं काही भक्ती माझी रे तू देवा सिम्पली तुम्हाला काय 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं म्हणजे रेड जी काही लेअर असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय, कलर मध्ये जायचंय, स्टारच्या बटनावर क्लिक करून सिम्पली तुम्हाला आपला जो काही दुसरा फोटो आहे तो ऍड करायचा. दुसरा फोटो बघू शकता जे काही लॅरिक्स आहे भक्ती माझी रे तू देवा तो वाला आपण इथे ऍड करून घेणार आहेत. ओके, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तिसऱ्याला सिम्पली क्लिक करायचंय आणि परत एकदा शक्ती माझी रे तू देवा अशा प्रकारचा लॅरिक्स आहे तर ते वाला आपण लॅरिक्स जे इथं ऍड करून घेत आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे एक सगळे जे ते आपण इथं ऍड करून घेतोय. चौथा आता परत एकदा भक्ती माझी रे तू देवा हेच आहे. ओके, तर मी पहिल्यांदा सॉंग जे ते ऐकून घेतले, तुम्ही पण सॉंग जे ते ऐकून घेऊ शकता, काय विषय नाही तसं. ओके, नंतर जे काय 5 असणार आहे ते 5 बघू शकता इथं. ओके, तर 5 बघू शकता दुनिया तुझीच रे देवा अशा प्रकारचा लॅरिक्स आहे. तर सिम्पली 5 क्लिक करून स्टारच्या म्हणजे कलर मध्ये जाऊन स्टारच्या बटनावर क्लिक करायचंय आणि बघू शकता अशा प्रकारे मी वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये पण क्रिएट केलेले तिथे बघू शकता दुनिया तुझीच देवा अशा प्रकारचं जे काय फोटो आहे तो इथे ऍड करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी सांगितले अशा प्रकारचे फोटो कसे क्रिएट करायचे स्टार्टिंग सांगितलेलं. ओके, तसे क्रिएट करू शकता तुम्ही. त्यानंतर सिम्पली मित्रांनो एवढे सगळे फोटो ऍड करून घेतल्यानंतर बघू शकता मी स्टार्टिंग पासून दाखवते तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे तयार झाला आहे. आपोआप एकदम थोडं विषय हार्ड असतो, विषय एकदम हार्ड. ओके,
तर त्यानंतर बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे, उलट फोटो रिप्लेस करून घेतल्यानंतर 14.51 यायचं आहे आणि सिम्पली प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचंय आणि सिम्पली जे काय आपल्या मटेरियलमध्ये जे काय फोटो आहेत गणपती बाप्पांचे, तर बघू शकता अशा प्रकारे 3 ते 4 फोटो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे जे काय फोटो आहेत ते फोटो मी इथं सिलेक्ट करतोय आणि इथं जे इथं बघू शकता ऍड करून घ्यायचे तुम्हाला अशा प्रकारे. तर मी 3-4 सिलेक्ट करून घेतलेले. त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं बघू शकता हे जे काय आयकन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सगळे फोटो इथं जे ते डायरेक्ट आपोआप बघू शकता अशा प्रकारे ऍड होऊन जातील. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, बीट मार्क मी ऑलरेडी क्रिएट करून दिलेले. सिम्पली तुम्हाला काय करायचं 14.51च्या बीटला यायचे तुम्हाला बघू शकता इथं. ओके, त्यानंतर सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचंय आणि या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण पुढचे बीट म्हणजे डायरेक्ट जातो. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इकडे या बटनावरती क्लिक करून पलीकडे साईड स्प्लिट करून घ्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे फोटो एकदम 9:16 मध्ये मी ऑलरेडी रेशो दिलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारे सेट झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या फोटोवरती क्लिक करून घेतल्यानंतर त्याला मागच्या बीट पशी घेऊन येण्यासाठी या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली इथं बघू शकता या फोटोला 9:16 रेशो सिलेक्ट नाही, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या 3 डॉट्सवरती क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या बटनावर क्लिक करून या बीटच्या शेवटी यायचं आहे आणि जी पुढची साईज ड्युरेशन असणार ती स्प्लिट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बीटच्या मध्ये सगळे फोटो जेवढे काय 3-4 फोटो बघू शकता, 4 फोटो आहेत, तर चारही फोटो तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे ऍड करून घ्यायचे. ऍड करून घेतल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं 14.51 यायचं, जिथून आपण आता 4 फोटो ऍड करून घेतले त्या पहिल्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं आहे, त्या बटनावर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचंय आणि सिम्पली मित्रांनो जो काय अशा प्रकारचा ओव्हरले आपण मटेरियलमध्ये दिलेला आहे तो डाउनलोड करून इथं ऍड करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारचा ओव्हरले. तर सिम्पली ऍड करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो मोशन ट्रान्सफरच्या बटनावर क्लिक करून इथं बघू शकता रोटेशनचं बटन दिसतं 2 नंबरला ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो याला -90 अशा प्रकारे सेट करून घ्यायचा. बघू शकता -90 सेट करून घेतल्यानंतर इथं 3 डॉट्सवरती क्लिक करून फुल स्क्रीन करायचं याला. इथं थोडंसं माझं म्हणजे काय बघू शकता इथं 90 बरोबर झालेलं नाही, 92 झाले, त्यामुळे हे अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो. ओके, तर 90 अशा प्रकारे इथं फुल झालेलं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता आपण 14.51च्या बीट पासून ऍड करून घेतलेलं आहे. आता सिम्पली या बीटच्या शेवटी जायचं तुम्हाला आणि जे काय आपले स्प्लिटचं बटन दिसतंय त्या स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. बट त्याआधी मित्रांनो इथं तुम्ही एक चेंजेस करू शकता, ते म्हणजे काय करायचं सांगतो तुम्हाला. इथं जे काय स्पीडचं बटन दिसतं त्या स्पीडच्या बटनावरती क्लिक करायचे तुम्हाला आणि याची जी काय स्पीड असणार आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे 1.40 किंवा 1.50-75 पर्यंत ठेवलेली आहे मी. अशा प्रकारे 1.75 ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जिथे पुढच्या बीट मध्ये जायचं आणि याला स्प्लिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हा जो काय ओव्हरले असणार आहे तो ओव्हरले तुम्हाला सिम्पली इथं ब्लेंडिंग मध्ये जायचं आहे आणि सिम्पली लायटर मध्ये जाऊन सिम्पली स्क्रीनवर सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं ओव्हरले ऍड झालेला आहे बघू शकता. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, हा ओव्हरले तुम्हाला सिम्पली या लेअरच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे आणि सिम्पली बॅक येऊन जायचंय आणि आता जो काही दुसरा फोटो आहे त्याच्या स्टार्टिंगला येऊन जायचंय. त्यानंतर लेअरच्या बटनावर क्लिक करून पेस्ट करायचंय. त्यानंतर मित्रांनो सिम्पली आता परत एकदा पुढच्या फोटोच्या स्टार्टिंग जायचंय, लेअरच्या बटनावर क्लिक करून पेस्ट करायचंय. त्यानंतर पुढच्या फोटोच्या स्टार्टिंग जायचंय, याची ड्युरेशन वाढलेली थोडे इथं स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घेऊ शकता इथं अगोदरच. ओके, त्यानंतर परत एकदा लेअरच्या बटनावर क्लिक करून इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता थोडी ड्युरेशन कमी पडलेली आहे, तर कमी पडल्यानंतर ह्या बटनावर क्लिक करून वाढवू शकताय, काही विषय नाही. ओके, त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एकदम कडक मध्ये व्हिडिओ इथं झालेला आहे. आता सिम्पली शेक इफेक्ट देण्यासाठी या प्रोजेक्टच्या बाहेर येऊन जायचंय तुम्हाला. आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली बघू शकता मित्रांनो हा जो काय आपला गणपती बाप्पांचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे, इफेक्ट मध्ये जायचं आहे, 3 डॉट्सवर क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. नंतर बॅक यायचा आहे तुम्हाला आणि आपला जो काही बीट मार्कचा जो काही प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेऊन एकदम शेवटी येऊन जायचं त्याच्या. ओके, एकदम शेवटी आल्यानंतर बघू शकता इथं असं झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. ओके, त्यानंतर बघू शकता जे काही 4 फोटो आहेत ते 4 फोटोना हा वाला शेक इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर सिम्पली एका फोटोवर क्लिक करून सिम्पली इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि पेस्ट इफेक्टच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 4 फोटोंना आपला इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक असा व्हिडिओ इथं जिथे क्रिएट झालेला असणार आहे बघू शकता. ओके, तर अशा प्रकारचा व्हिडिओ आपला आज इथे एंड होतोय. तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटून तर कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि मित्रांनो पुढचा पण व्हिडिओ लवकरच येईल. आता कसलाही म्हणजे नाही का टाइम लावणार नाही जाणार, प्रत्येक व्हिडिओ टाइम टू टाइम अपलोड केला जाईल याची मी काळजी घेतो, म्हणजे 100% घेणार आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.